हाय एव्हरीवन, आज मी दुपारनंतरचं माझं रुटीन शेअर करणार आहे. हॉनेस्टली सांगायचं तर दुपारी जेवण झाल्यानंतर मला एवढी झोप येते ना, पण एवढा कामाचा पसारा बघून यांना झोप तर येतच नव्हती. म्हटलं चला पटापट पसारा आवरून घेऊया. माझ्या पिल्लूला मी झोपवलं होतं. आता म्हटलं बेड वगैरे आवरूया आणि त्याचा पसारा एवढा होता ना, खेळणी पूर्ण घरभर होती ती आवरली. पटापट कचरा काढून घेतला होता, कारण ना त्याने जेवढे स्नॅक खाल्ले ना त्याच्यापेक्षा जास्त खाली सांडले होते. तर 2-3 दिवस झाले रियांशला वाफ दिली होती, पण मशीन तशीच पडली होती. ती म्हटली आता बॉक्समध्ये ठेवून देऊया. आणि ही मशीन आहे ना खरंच मला खूप उपयोगी पडली. म्हणजे आम्हाला खूप छान वाटली, कारण बाहेर जेव्हा आपण वाफ देतो ना तेव्हा 10 मिनिटाचेच आपल्याला 100 रुपये द्यावे लागतात आणि घरात आपण 2 टाईम पण वाफ देऊ शकतो डॉक्टरांना विचारून. आणि खरं बघायला खूप छान मशीन आहे. घर आवरलं आणि मग पटापट भांडी घासायला घेतली होती. तर भांडी घासायचा एवढा कंटाळा आला होता ना, पण खरं बघायला गेलं तरी मलाच घासायची होती. आता नाही तर नंतर म्हटलं चला भांडी आवरून घेऊया. ओटा वगैरे सगळं आवरून घेतला. तोवर रियांश उठला होता. आता रियांश आणि मी दोघं मिळून गेलो होतो बाहेर, कारण म्हटलं चला थोडं मला पण बरं वाटेल आणि थोडं चालणं पण खूप गरजेचं आहे ना. दिवसातून एक तरी फेरी मारायची ठरवली आहे. आता रियांश आणि आम्ही दोघं मिळून लस्सी पण घेतली होती. ती आमची फेवरेट आहे आणि आम्ही पहिल्यांदा एकट्याने खाल्ली होती, कारण बाबांसोबत रियांच्या आम्ही लस्सी रोज पितो इथे आल्यावरती. खूप फेवरेट आहे लस्सी इकडची. मग आम्ही लस्सी प्यालो आणि घरी निघालो होतो. आणि असं काहीतरी वातावरण झालं होतं. पाऊस तर येत नाही, पण वातावरण असं काहीतरी होतं मध्ये मध्ये. घरी आलो. घरी येताच ना आमंत्रण आलं होतं बाजूचं, की बड्डे आहे. मग माझ्या पिल्लाला मी बड्डेला पाठवलं होतं आणि तो मला सांगत होता कसा बड्डे केला, तिकडे काय केलं. आणि तो केक खात होता. रात्री बिग बॉस तर टीव्हीवर चालू होता, पण त्यापेक्षाही भारी आमच्या घरामध्ये पण चालू होता. चला असं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.